छत्रपती संभाजीनगरमधील अखिल भारतीय शिवा संघटनेतर्फे महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्तानं महात्मा बसवेश्वर चौकात आयोजित या कार्यक्रमाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून राज्याचे मंत्री अतुल सावे हे उपस्थित होते। तसंच माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री भागवत कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं। समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या विचारांचा अवलंब करणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाला महात्मा बसवेश्वर यांना मानणारे नागरिक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयघोष आणि उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी करण्यात आली। हो, चांगलंच म्हणजे मोठं आमचं भाग्य आहे। बऱ्याच काळापासून ती मागणी होती, पण ती आता जवळजवळ पुतळा उभा राहिलेला आहे। लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे। अनेक आम्हाला अभिमानास्पद बाब आहे। काय आव्हान करतो समाज बांधवांना? समाज बांधवाला काय हेच आव्हान आहे की चांगलं कार्य जे महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला जे काही कार्य घालून दिलेलं आहे, आचार विचार घालून दिलेले आहेत, त्याच्या बाहेर जाऊ नये। आचार विचार त्यांच्या सांगण्यावरनं समाजसेवक जसे समाजसेवा त्यांनी केलेले आहे, त्याच्या अनेक खूप आचार, आता वेळ आपल्याला कमी आहे सांगायला, पण खूप हे आहे आणि त्या याच्यावर चालणं जरुरी आहे।